फ्रेंड्स, मी तुमची आवडती चूज हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण खूप दिवसांनी भेटलो आहे. तर आज आपण बनवणार आहे मसाला पराठा. बनवण्यासाठी आपण हे पोळीचं पीठ मस्त मळून 2-3 तास त्याला ठेवलं होतं. आता ही याची मस्त अशी पोळी लाटून घेतली आहे. तर आता इथे आपण सर्व मसाले तेल त्याच्यावर पहिल्यांदा छानपैकी तेल घालून घ्यायचं मस्त असं आणि पसरवायचं. हे खायलाही अतिशय उत्तम लागतं. ज्यांना तूप हवं असेल त्यांनी तूप घाला, काही तेल बटर पण एकदम मस्तच, काही पण घाला. आता आपण घालणार आहोत हळद, तिखट, चाट मसाला, गोडा मसाला, हिंग, पावभाजी मसाला आणि हे काश्मीरी तिखट मसाला. तर आता हे छान हलवून घ्यायचे. हीच तर खरी ट्रिक आहे मसाला पराठ्याची. मसाला पराठा म्हणजे हा सगळा मसाला. तुम्ही याच्यामध्ये आणखी धनिया पावडर तुम्ही ॲड करू शकता, जिरं, ओवा, एकदम टेस्टी. तर आता आपल्याला या प्रकारे त्याला सुरीने असे कापून घ्यायचं आहे. हे बघू शकता फ्रेंड्स, इथे तुम्हाला मी दाखवत आहे किती छान वाटतं हे मसाला वगैरे. हे मसालाच उलट त्याचा एकदम मस्त असतं. तुम्ही नाहीतर घरात बनवू पण शकता याच्यासाठीचा स्पेशल मसाला. हे बघू शकता. आता आपल्याला याचं सावकाशपणे पीस काढायचं आहे. हे बघू शकता. असंच आपल्याला ते पीसेस एकमेकांवर पटकन चढवायचे. हे करताना अतिशय सावकाश करावं लागतं, नाही तर तुमचे पराठे सुटतात. किती छानपणे असायचं एक. हे बघू शकता किती छान प्रकारे. याचा एक स्पेशल मसाला पण तुम्ही बनवू शकता. मीठ सगळं छान, मुलांना खूप आवडेल. हे बघू शकता फ्रेंड्स. आता याला असं लाटून घ्यायचे. हे खायला पण अतिशय उत्तम लागतं. टिफिनला देऊ शकता, ट्रॅव्हलला जाताना कॅरी करू शकता. हे खूप 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 टेस्टी लागतं. तुम्ही याला ती ग्रीन चटणी पण मस्त करू शकता. ग्रीन चटणी, खोबऱ्याची चटणी. हे बघू शकता. आता आपल्याला याला तव्यावर घालायचं आहे. तव्याची फ्लेम आपल्याला एवढीच ठेवायची आहे, खाली थोडी ठेवायची आहे, जेणेकरून आपला हा पराठा करपणार नाही. हे बघू शकता. आता आपल्याला घालायचं आहे तेल. किती मस्त प्रकारे त्याला असं मस्त वाटते. मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटले. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना खूप शेअर करा आणि त्यांना सांगा की तुम्ही पण बघा. हे बघू शकता. ही रेसिपी तुम्ही एकदा तरी खरंच ट्राय करून बघा फ्रेंड्स. एकदा. अतिशय सुंदर भन्नाट अशी रेसिपी आज तुमच्याशी आज शेअर केली. शेअर. हे बघू शकता. हे बघू शकता किती टेस्टी आणि मला बघूनच टेस्टी वाटते. तुम्हाला ट्राय करा घरी आणि तुम्ही मला सांगा ट्राय करून खाऊन कसा वाटतो ते. हे बघू शकता. तुम्ही याच्यासोबत कांदा लसूण चटणी आणि थोडं तूप लावून खाऊ शकता. गरम गरम पराठी. हे बघू शकता किती मस्त वाटते. तर फ्रेंड्स, तुम्ही असंच माझे व्हिडिओज बघत राहा, माझी चिव ऐकत राहा. तुम्हाला पण मी असे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना नक्की शेअर करा. हे बघू शकता. गरम गरम पराठे. तर आता आपल्याला याला करायचं आहे सर्विंग. गरम गरम तवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना शेअर करा. धन्यवाद. ओम शांती ओम.